चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 5वी इतिहास विषयातील प्रकरण नंबर 9 राष्ट्रीय सभेची स्थापना याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण प्रकरण नंबर 8 जे शिकलो, नवे विचार नवी दृष्टी, त्यातील एक छोटासा शेवटचा भाग जो फार खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्याला पहिला अभ्यासायचा आहे. यात काही आपले जे समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपली बाकी राहिली होती, ती आपण अभ्यासणार आहोत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालमधील थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. विधवा विवाहाची चळवळ त्यांनी सुरू केली. पुढे नंबर 2 वीरेशलिंगम पंतलू, मद्रास प्रांतात म्हणजे तामिळनाडूमध्ये त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य त्यांनी केले. आपले सुधारणाविषयक विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केले. गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे ते पहिले संपादक होते. त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी त्यांची भूमिका होती. पुढले समाजसुधारक आहेत नारायण गुरु. केरळमधील एक थोर समाजसुधारक, अस्पृश्यता, जातीभेद आणि बालविवाह इत्यादी प्रथांना त्यांनी प्रखर कडाडून विरोध केला. पुढील विचार सुधारक आहेत, समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते. त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले, विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. नेक्स्ट महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, दलितांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला. नेक्स्ट राजर्षी शाहू महाराज, बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. वेठबिगारीच्या पद्धतींवर त्यांनी बंदी घातली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकरण नंबर 9 राष्ट्रीय सभेची स्थापना बघूयात. राष्ट्रीय जागृती होऊ लागल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात राजकीय चळवळी सुरू झाल्या. त्याला अखिल भारतीय स्वरूप देण्याचे प्रयत्नही या काळात सुरू झाले. इंडियन असोसिएशन या संघटनेने कोलकाता येथे अखिल भारतीय परिषद भरवली. या प्रयत्नातून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली. दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता इत्यादी भारतीय नेत्यांना असे वाटू लागले की राष्ट्रीय पातळीवर एखादी संघटना असावी. त्यांनी निवृत्त ब्रिटिश अधिकारी सर ॲलन ह्यूम यांच्या सहकार्याने इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे भरले. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, पी रंगय्या नायडू, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी नेते त्यात सहभागी होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी योमेशचंद्र बॅनर्जी होते. अधिवेशनात देशापुढील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या पुढील काळात राष्ट्रीय सभेची अधिवेशने प्रत्येक वर्षी निरनिराळ्या शहरात भरू लागली. राष्ट्रीय सभेला लोकांचा पाठिंबा वाढत गेला. सर्व धर्माच्या लोकांना राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणण्याचा राष्ट्रीय सभेचा प्रयत्न होता. भारतीयांची ही एकजूट ब्रिटिश सरकारला धोकादायक वाटू लागली. शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये असा नियमच सरकारने केला. मुस्लिम समाजाने राष्ट्रीय सभेत सहभागी होणे त्यांच्या हिताचे नाही असा प्रचार ब्रिटिशांनी सुरू केला. परंतु याचा फारसा परिणाम बद्रुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांवर झाला नाही.
ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांची होणारी पिळवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य यावर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले. सरकारी नोकऱ्यांमध्ये भारतीयांना स्थान मिळावे, शेतकऱ्यांवरील कराचा बोजा कमी करावा अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या. मवाळ व जहाल गट. राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळात तिचे नेतृत्व पूर्णपणे नेमस्थांच्या म्हणजे मवाळांच्या हाती होते. मवाळ म्हणजे शांत, संयमी, विचार करून बोलणारे किंवा शांत आणि संयमी स्वभावाचे. सरकारला निवेदने, अर्जविनंत्या केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करतील यावर त्यांचा विश्वास होता. सनदशीर मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. गोपाळकृष्ण गोखले हे नेमस्थांचे अग्रणी होते. अर्जविनंत्यांचा विचार करून ब्रिटिश सरकार भारतीयांच्या मागण्या मान्य करेल ही भारतीयांची आशा फोल ठरली, म्हणजे चुकीची ठरली. त्यामुळे राष्ट्रीय सभेतील काही तरुण अस्वस्थ होऊ लागले. नेमस्थांच्या मार्गाने जाऊन राजकीय चळवळ पुढे नेता येणार नाही असे त्यांना वाटू लागले. केवळ अर्ज विनंत्या करून भागणार नाही, तर समाजातील सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. स्वराज्यासाठी प्रखर देशभक्ती निर्माण केली पाहिजे, ती झाली पाहिजे. जनतेने आपले हक्क संघटित करून झगडून मिळवले पाहिजेत यावर त्यांचा विश्वास होता. अशी विचारसरणी असणाऱ्यांना जहाल असे म्हणतात. अशा तरुणांचे नेतृत्व लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी केले. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांमधून ते भारतीय जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देऊ लागले. सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली. आपल्या लिखाणातून व भाषणातून लोकांना निर्भय व स्वाभिमानी बनण्यास त्यांनी शिकवले. या टेबलमध्ये म्हणजे तक्त्यामध्ये राष्ट्रीय सभेची जी सुरुवातीची अधिवेशने ही कोणाच्या अध्यक्षतेखाली, कोणत्या ठिकाणी आणि वर्ष कोणते हे आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. नंबर 1, जे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये झाले 1885मध्ये, त्याचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे अधिवेशन 1886मध्ये कोलकाता या ठिकाणी झाले. त्यांचे अध्यक्ष होते दुसऱ्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. तिसरं अधिवेशन जे भरलं ते बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नई येथे 1887मध्ये. चौथे अधिवेशन जॉर्ज यूल यांच्या अध्यक्षतेखाली अलाहाबाद या ठिकाणी 1888मध्ये ते अधिवेशन पार पडले. 1889मध्ये मुंबई येथे परत सर विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली 5वे अधिवेशन पार पडले. धन्यवाद.